तर नमस्कार शेतकरी बांधवांनो, तुमच्यासाठी एक खूप मोठी आनंदाची बातमी घेऊन आलेलो आहे. तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा कधी होणार आणि जी-आर कधी आला आणि आलेला आहे का नाही? तुमच्या खात्यामध्ये 2,000 येणार की 4,000 येणार? आणि नेमकी ती तारीख काय आहे? ज्या तारखेला तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार आहेत, ह्या सर्व प्रश्नांची उत्तरे मी घेऊन आता आलेलो आहे. तर चला सुरू करूया आपल्या व्हिडिओला. तर शेतकरी मित्रांनो, नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 9वा हप्ता लवकर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे. पण आजच्या या व्हिडिओमध्ये आपण अशा मोठ्या चुका पाहणार आहोत, ज्यामुळे हजारो शेतकऱ्यांचे 2,000 रुपये अडकू शकतात. आणि त्याचबरोबर आपण सगळ्यात शेवटी पाहणार आहोत की तुमच्या खात्यामध्ये पैसे किती येणार आणि किती तारखेला येणार, तारीख काय आहे पैसे जमा व्हायची. तर चला सुरू करू आपल्या व्हिडिओला. मित्रांनो, शासनाने आता नियम अधिक कडक केलेले आहेत, यामध्ये काय वाद नाही. शासनाने आता नियम एकदम कडक केलेले आहेत. पूर्वी काही प्रक्रिया अपूर्ण असल्या तरी पैसे जमा होत होते, पण आता डिजिटल पडताळणीमुळे प्रत्येक माहिती तपासली जाणार आहे. प्रत्येक माहिती तपासली जाणार आहे. त्यामुळे शासनाने आता नियम खूप कडक केलेले आहेत. पूर्वी काही काही प्रक्रिया पूर्ण असल्या तरी काय हरकत नव्हतं, चलत होतं. पण आता तसं नाही. आता सरकारने प्रत्येक माहिती तपासली जात आहे. पण आता सरकारने डिजिटल पडताळणीमुळे प्रत्येक माहिती तपासली जाणार आहे. आणि सर्वात पहिली महत्त्वाची माहिती म्हणजे आणि चूक म्हणजे ई-के-वाय-सी पूर्ण न करणे. अनेक शेतकऱ्यांनी अजूनही पी-एम किसान आणि नमो शेतकरी योजनेची ई-के-वाय-सी केलेली नाही. जर तुमची ई-के-वाय-सी अपूर्ण असेल तर तुमचा हप्ता थेट होल्डवर जाऊ शकतो. सर्वात पहिली आणि महत्त्वाची चूक काय समजली तर ती म्हणजे ई-के-वाय-सी पूर्ण न करणं. अनेक शेतकऱ्यांनी अजूनही पी-एम किसान आणि नमो शेतकरी योजनेची ई-के-वाय-सी केलेली नाही. जर तुमची ई-के-वाय-सी अपूर्ण असेल तर तुमचा हप्ता थेट होल्डवर जाऊ शकतो. दुसरी मोठी चूक म्हणजे आधार कार्ड बँक खात्याशी लिंक नसणं. मित्रा, DBT-द्वारे पैसे पाठवण्यासाठी आधार लिंक असणं अत्यंत आवश्यक आहे. जर आधार लिंक नसेल तर व्यवहार फेल होऊ शकतात. दुसरी मोठी चूक काय तर तुमचं आधार कार्ड बँक खात्याशी लिंक नसणं. मित्रांनो, DBT-द्वारे पैसे पाठवत आहेत सरकार आपल्याला, आणि ते पाठवण्यासाठी आधार लिंक असणं अत्यंत आवश्यक आहे. जर आधार लिंक नसेल तर व्यवहार फेल होऊ शकतात. आणि तिसरी महत्त्वाची बाब म्हणजे चुकीचा मोबाईल नंबर. अनेक शेतकरी दुसऱ्या व्यक्तीचा नंबर वापरतात, पण आता शासनाने स्पष्ट केले आहे की स्वतःच्या नावावरील नंबर असणं आवश्यक आहे. तिसरी महत्त्वाची बाब कोणती तर तिसरी म्हणजे चुकीचा मोबाईल नंबर. अनेक शेतकरी दुसऱ्या व्यक्तीचा नंबर वापरतात, पण आता शासनाने स्पष्ट केले आहे की स्वतःच्या नावावरील नंबर असणे आवश्यक आहे. आणि चौथी मोठी समस्या म्हणजे फार्मर आयडी नसणं. आता शासनाने फार्मर आयडीला अत्यंत महत्त्व दिलेलं आहे. भविष्यात अनेक योजना फार्मर आयडीशी जोडल्या जाणार आहेत. समस्या म्हणजे काय आहे चौथी तर फार्मर आयडी नसणं. अनेक शेतकऱ्यांकडे फार्मर आयडी नाही. आता शासनाने फार्मर आयडी अत्यंत महत्त्वाचं केलेलं आहे. आता शासनाने फार्मर आयडीला अत्यंत महत्त्वाचं दिलेलं आहे. अत्यंत महत्त्व फार्मर आयडीला दिलेलं आहे. भविष्यामध्ये अनेक योजना फार्मर आयडीशी जोडल्या जाणार आहेत. मित्रा, तुझा जर फार्मर आयडी नसेल तर लवकरात लवकर फार्मर आयडी काढून घे. मित्रांनो, काही शेतकरी विचार करतात की मागचा हप्ता मिळाला म्हणजे पुढेही मिळेल, पण आता नवीन पडताळणी प्रक्रिया सुरू झालेली आहे. त्यामुळे प्रत्येक माहिती अपडेट ठेवणं गरजेचं आहे. म्हणजे अनेक शेतकरी ह्या भ्रमामध्ये आहेत की शेतकरी विचार करतात की मागचा हप्ता मिळालाय म्हणजे ह्यापुढेही हप्ता मिळत राहतील, पुढचा हप्ता येईल. पण आता नवीन पडताळणी प्रक्रिया सुरू झालेली आहे. त्यामुळे प्रत्येक माहिती अपडेट ठेवणं एकदम गरजेचं आहे. जर तुमच्या खात्यामध्ये पैसे आले नाहीत तर काय करायचं तर सर्वप्रथम पी-एम किसान पोर्टलवरती जाऊन तुमचं स्टेटस चेक करा. त्यानंतर बँकेत जाऊन आधार सीडिंग तपासा. CSC सेंटरमध्ये जाऊन ई-के-वाय-सी करा. जर तुमच्या खात्यामध्ये पैसे नाहीत आले तर काय करायचं आहे तर सर्वप्रथम पी-एम किसान पोर्टलवरती जाऊन तुमचं स्टेटस चेक करा. त्यानंतर बँकेत जाऊन आधार सीडिंग तपासा. CSC सेंटरमध्ये जाऊन ई-के-वाय-सी पूर्ण करा. मित्रा, शासनाने स्पष्ट केलं आहे की पात्र शेतकऱ्यांनाच लाभ दिला जाणार आहे. त्यामुळे चुकीची माहिती देणाऱ्यांवर कारवाई देखील होऊ शकते. म्हणून मित्रा, शासनाने काय केलं आहे तर स्पष्ट केलं आहे की पात्र शेतकऱ्यांनाच लाभ दिला जाणार आहे. त्यामुळे चुकीची माहिती देणाऱ्यांवर कारवाई देखील होऊ शकते. त्यामुळे तुम्हाला चुकीची माहिती द्यायची नाही. तुम्हाला खरी माहिती तुमच्या फॉर्ममध्ये भरायची आहे. जर तुमचं दुरुस्त काय करायचं असेल तर दुरुस्त करताना देखील खरी माहिती भरा आणि तुमचा लाभ मिळवा. तर 9वा हप्ता ह्यासाठी जी-आर आलेला आहे आणि 9व्या हप्त्याचे पैसे तुम्हाला
तुमच्या खात्यामध्ये 25 तारखेच्या आसपास जमा होणार आहेत. 25 तारखेपर्यंत तुमच्या खात्यामध्ये पैसे येणार आहेत. त्यामुळे काळजी करू नका. थोडा वेळ, थोडा धीर धरा, थोडा संयम ठेवा. तुमच्या खात्यामध्ये पैसे नक्कीच जमा होणार आहेत. तर काय प्रश्न असतील तर खाली कमेंटमध्ये नक्की विचारा. आपण भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.